पत्रकार मित्रांनो, आपण या ठिकाणी खरं तर सांगली या गावाच्या चढ्याला आहोत. हा रस्त्याची बातमी अनेक वेळा अनेक पत्रकारांनी केली. तो ठेकेदार खरं तर बाळासाहेब आवटी म्हणून तो ठेकेदार आहे आणि अनेक वेळा त्याने पत्रकारांनी काही गाडगरच्या आमच्या नेत्यामध्ये सांडली रस्ता लय भारी आहे, रस्ता लय भारी अशा प्रकारचा खड्डीत डांबरात खड्डीत डांबर अशा प्रकारचा हा बोगस रस्ता झालेला आहे. पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी या ठेकेदाराचा इथून सांगलीपासून तर घाटापर्यंत हा रस्ता अत्यंत बोगस आहे. मी या ठिकाणी या ठेकेदाराचा निषेध करतो. कोण ठेकेदार हा बाळासाहेब आवटी यांनी याची रिपेअरिंग नाही केली तर याची चौकशी लागायला पाहिजे. काय काय पुढारी मीडियाच्या समोर बेजबाबदारपणे वक्तव्य करतात की रस्ता लय भारी, रस्ता लय भारी. मग रस्ता लय भारी का क्वार्टर लय भारी काही कळतच नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा मला या ठिकाणी या ठेकेदाराचा जाहीर निषेध करायचे. सांगलीच्या पुलापासून ते घाटापर्यंत हा जो रस्ता आहे हा असाच सगळं उठलेला आहे आणि आता जर हा अजून कामात फायनल नाही, जर एवढा वाईट अवस्था असेल तर अत्यंत हे खरं तर 10 कोटी रुपये पाण्यात गेले, 10 कोटी रुपये खड्ड्यात गेले, 10 कोटी रुपये खरं तर खड्ड्यात डांबरात खड्डा आणि खरं तर खड्ड्यात मुरुम. खरं तर हा मुरुम खायला दिला पाहिजे या ठेकेदारांना. मी अधिकाऱ्यांना वेळोवेळी तक्रारी करून काही परिणाम होत नाही. मला कंटाळा आला, त्यांना बोलून बातम्या करून मला कंटाळा आलाय. म्हणून पत्रकार मित्रांनो, आपण खरं तर या ठिकाणी आहोत. आपण आज माझा मावळपट्ट्यामध्ये पाहणी दौरा आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 12 तांबे गटामध्ये पाहणी दौरा करत असताना आम्ही आता पुढे जाणार आहे. तिकडं खरं तर तिकडं एक अदानीचा प्रकल्प येतोय, ती पाहणी करण्यासाठी आम्ही पुढे जाणार. मी जाहीरपणे यांचा निषेध करतो. आणि आपण पत्रकार मित्रांनी खरं तर हा कोण आवटी ठेकेदार आहे यांचा खरं तर खात्याने चौकशी व्हायला पाहिजे, याच्यावरती रिक्वायरी काढायला पाहिजे. अशा प्रकारचा हा डांबरीकरण या ठिकाणी बाहेर याला काय म्हणजे हेच राहिले नाही. अशा प्रकारचा हा रस्ता झालेला हाताला निघतो डांबर. अशा प्रकारचा हा बोगस कारभार आहे आणि पीडब्ल्यूचे अधिकारी मात्र याच्याकडे लक्ष देत नाही. त्यांना फोन केला तर म्हणतो आमचं काम आता हे खड्डे हाताला उतरते. अशा प्रकारचा हा कारभार खरं तर आहे. आपण बघू शकतोय हे अशा प्रकारचं हे डांबरीकरण आहे. असं कुठं डांबरीकरण असतं का? आणि म्हणून हा डांबरीकरण आहे का मुरुंबीकरण आहे हे अशा प्रकारचं हे खरं तर गलथन कारभार आहे. हा त्यांचा हे ठीक आहे. हे बघा हे आपण हाताला निघतात, काय यांना म्हणावं, इकडे सगळे हाताला निघतात. यांचा मी डायरेक्ट निषेध करतो आणि याची खात्याने चौकशी व्हायला पाहिजे आणि यांना कुठलंच बिल नाही आता केलं पाहिजे. अशा प्रकारचे मी आता पत्रव्यवहार करणार आहे. खेडा ऑफिसला पीडब्ल्यूच्या मंत्रालयामध्ये पत्रव्यवहार करतो. या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले पाहिजे. धन्यवाद.